हाय सगळ्यांना नमस्कार. चला बरंच 8 दिवस झालं रानातलं व्हिडिओ नव्हता. म्हणलं रानात गेलो होतो लाकडीला. बॉक्स हे आणायचे होते मला, लागायचे होते कॅरी बॅग हे पार्सलसाठी. तर जाता जाता म्हणलं रस्त्यावरच आमचं रानपण आहे, इकडेच लाकडीला जावं लागतं. आणि ऊस खुरपल्या गेल्यात परत नाही. आणि कोथिंबीर थोडी थोडी पाठीमागं उगवायला लागली. तर म्हटलं घरी कोथिंबीर नाही, जाता जाता जावं रानातनं. आणि हरभऱ्याची भाजी परत खुडायला वल्ली भाजी गावती का काय म्हणलं बघा. पण आहे बघून बघून हरभऱ्याची भाजी पण आहे खुडायला. 1 दिवस 2 दिवस बायका लावून खुडल्या तर गावल 1 किलो 1.5 किलो. तर म्हणलं चला आता पार 5 वाजलेत, घरचं काम वाट बघतंय. पण आलोय तरी आम्ही रानात. आत्या पण आलत्या, आत्याचं पण लाकडीला काम होतं. आत्या म्हणल्या चल मग दोघी पण जाऊ. मी म्हणलं चालतंय. आत्या तिकडं हरभरा बघतात आणि इकडं कांदा बघा कसं आलं. ऊस पण छान वाटतोय आमचा बघा असा. आणि हे कांद्याचं पण छान असंच 2च वापं लावलं होतं. पण बघा किती मस्त आलं तर आपलं घरगुती खायला पुरतं. आणि हो हरभरा 3 वापं पहिलं लावलं होतं लसूण लावता लावता. हो हरभरा वाळून गेलाय. म्हणलं हरभरा पण काढाय आलाय का काय बघाव. आज काय सांडगे घालायचं काम लवकर उरकलं होतं म्हणून आलो रानात चक्कर माराय. आता हा व्हिडिओ मी उद्या निवांत टाकीन तुम्हाला दुपारून. तर असा हे हरभरा आहे आमचा, वाळून गेलाय. आता 1-2 तास काढायला लागेल. 1-2-3च वाफा येतं. 4थ्या वाफ्यात तर आम्ही भाजी खुडून हे असा झालेला आहे वाफा. भाजी खुडायसाठीच ठेवला होता ते हिरवं हिरवं, जशी कवळी कवळी पाण्यात आणि तसं तसं खुडावं म्हणून. त्या चला हो का ही एक वाफा, ह्याला पण आलं भाजी खुडाय. आणि हा माझा लसूण. बऱ्याच जणांचा लसणाची ताई नवीन लसूण कधी निघायचा आहे तर आपला हा लसूण आहे. तर अजून मी पण कुडी उपटून बघितली नाही कसा आलाय कसा नाही. पण तुम्हाला मस्तपैकी आता एक लसणाची कुडी उपटून बघते मी कसं. हा चला या इकडं कुण्या ही लसणाची कुडी उपटून बघा. ते आलाय काढाय मी बघितलं. हो आणि ते कांद्याचं बी आहे. ती जी पांढरं दिसतंय ना ह्याकडे त्याकडे आका वापा, तो कांद्याचं बी होतं. ते बी करायसाठी लावलेलं ही बोंड. त्यातला बी गोट. अगं तसं नाही उपटायचा. बघू उपटला काय. तर हा लसणाचा कुड्या अजून अशा आहेत आमच्या. हा आपला लसूण ह्याला टायमिंग आहे तोपर्यंत जो जे आहे ना आपला पहिला तो लसणाच्या ऑर्डर मी टाकते तुम्हाला सगळ्यांना पटापटा. आता नवीन लसूण निघला ना रानात काढा आल्यापासून तुम्हाला दाखवणार. मग तुम्ही ठरवायचं कधी ऑर्डर टाकायची आणि कधी काय. आलायच आता जवळजवळ म्हणायचं 15-20 दिवसात काढायला. आता ही लग्न ही सगळ्यांची होस्तोर, आत्याच्या भावाचं जागरण होस्तोर सगळं असं कार्यक्रम होते. हे 2-3 कार्यक्रम होस्तोर काढायलाच येते हे सगळं. आणि ही ऊस गुरावाल्यांना दिलाय आमच्या बापूंनी, त्यामुळे निमार्द तुटून निमार्द गेलेले. इकडं पण ही छान असं आमच्या शेताचं वातावरण आहे. चला 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 ही कोथिंबीर आपली लई थोडी गावली. घ्या आता एवढीच उद्याच्याला उपास सोडायला काहीतरी करायला लागेल. आत्या वडापाव कर. तिकडं आमच्या आत्याचं पण हुडकायचं काम चालू आहे. तर कसं असतं माहितीये का, आत्या म्हणल्या चाललोय इकडे जाता शेतात रानात आपलं रस्त्यावर. हो ग जाऊ थांब जाऊ. आत्या बघतात. होय आत्या किती दिवस टायमिंग तरी 15-20 दिवस. लसूण आपला मधली एक कुडी उपटा बरं केवढी झाली बघू आपण. ले शेतात सोपं नाही शेतकरी व्हायचं आणि रानात काम करायचं उन्हात तानाचं ही करणं. नको उपटू सोलून घ्या. ज्ञानेश्वरीने पास सोलून ही केलाय. चला गवत उभा तिकडं चुकून ती कोथमीर घ्या. आजीनी पण आणली हातात. कष्टाला शेवटी फळ येईन. कष्ट करणाराला कमी नाही. फक्त काम करीत राहायचं. चट पुढं काय असेल ते असेल तर देव देत राहीन आपल्याला. तर असू द्या. हा व्हिडिओ मी तुम्हाला उद्या निवांत टाकणार शेताचा. मधली आणि शेवटची कडाची कुडी मधली कुडी काय वेगवेगळ्या टायमिंगला लावली का अगं वेगवेगळ्या नाही टायमिंगला लावली. पण कडच्या म्हणजे ह्याच्या वरमेवल्या कुडीचा फरक आणि मधल्या कुडीला फरक असतो बाळा. ह्याच्यापेक्षा ती भाग खाऊ. चला असू द्या. तर हा व्हिडिओ मी इथं थांबवते. आता सूर्य मावळाय गेलाय. घरचं काम वाट बघतंय. घरी पण भरपूर काम आहे. पालान पाचोळा झाडणं लोटणं ती गुरांचं. अरे रे 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 ठेव सगळं.
घे दिगीत. असं आहे आमचं रान.